जळगाव महानगरपालिका अखत्यारीत असलेल्या कथित खुला भूखंड घोटाळ्यासंदर्भातली तक्रार जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। त्यानंतर SIT चौकशी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जळगाव शहराचे जे आमदार आहेत सुरेश दामू भोळे ते आपल्यासोबत जुळले आहेत। मग काय सांगणार, जळगाव शहरातील खुला भूखंड जो आहे याच्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि SIT चौकशी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। याच्यात दोन प्रकारचे भूखंडाचा विषय आहे। एक आम्ही SIT चौकशी जो खाजामिया चौक आहे त्याच्यात जे डेव्हलपर आहे की त्यांनी फक्त 50 लाखात 4 एकर जमीन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती आम्ही विकसित व्हावी याला दुमत नाहीये, पण ती योग्य भावाने योग्य दराने जावी की महापालिकेचं नुकसान होणार नाही ते आम्ही विरोधात त्याची तक्रार केलेली आहे। त्याची SIT चौकशी आदेश आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे। आणि दुसरा जो विषय आहे की जे शिवाजीनगर गट नंबर 337/, आणि त्याच्याच बरोबर एक अजून गट नंबर आहे, असे दोन म्हणजे माळी आणि खटोड्या दोन गोष्टीचे जे शेतकरी लावलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून मला वाटतं ते कोर्टामध्ये चालू आहे। त्याचा सुद्धा व्हॅल्युएशन चुकीच्या पद्धतीने काढली गेली, कारण त्याचे व्हॅल्युएशन पाहिलं असेल तर नियमानुसार जेवढं आम्हाला कळतं की एखाद्या शेतीच्या मोबदला शेतीचे व्हॅल्युएशन काढली गेली पाहिजे, पण त्यावेळेला शेतीच्या मोबदला एखादी कमर्शियल कॉम्प्लेक्सचं जे जळगाव महापालिकेच्या समोरील त्याचं व्हॅल्युएशन जोडण्यात आलं आणि दोघी जागेनं त्याचं व्हॅल्युएशन जोडून चुकीच्या पद्धतीने ज्या जागेला 10-15 कोटी रुपये द्यायला पाहिजे त्यांना 100 कोटीचे दावे त्यांनी टाकले आणि त्याच्यातले बरेच पैसे त्यांना देण्यात आले। एकीकडे महापालिकेची परिस्थिती असताना एकीकडे आमच्या नगरसेवकांना नागरिक नाराजी किंवा निधी मिळत नाही आणि एकीकडे अशा चुकीच्या पद्धतीने पैसा लाटला जातोय। हा जळगावकरांचा पैसा आहे, हा गोरगरिबांचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीने तो जाऊ नये म्हणून आम्ही हा विरोध केलेला आहे। याच्यात कोर्टातून सुद्धा मी आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे, देवाभाऊंना विनंती केलेली आहे की आम्हाला कोणालाही जमीन जर नियमानुसार जात असेल त्याचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे। जसं महापालिकेने म्हटलं पण त्यांना TDR द्यावा किंवा योग्य पद्धतीने मोबदला द्यावा, पण अशा चुकीच्या पद्धतीने मोबदला देण्यात येत असेल तर त्या गोष्टीला आम्ही विरोध करू। 100% आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आम्हाला जो महामानव भारत बाबासाहेब आंबेडकरची घटना दिली लोकप्रतिनिधी म्हणून तो अधिवेशनात सुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं शेवट आमच्यासाठी जनता दरबार आमचे मायबाप आहे तिथे सुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला। उद्या काय होईल मला माहीत नाही, पण ह्या माध्यमातून बघत असाल तुम्ही तर हा जनतेच्या पैशाची लूट होईल ते आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही याला विरोध केलेला आहे। आम्हाला याची जाणीव की या गोष्टीचा आम्हाला त्रास होणार आहे। हे खूप मोठं रॅकेट आहे, हे लोक कोणत्याही थरावर जाऊ शकतात, हे काय करतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, पण शेवट आमची बांधिलकी जनतेशी, त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आणि भविष्यात जर कोर्टातून कुठून न्याय नाही मिळाला तर जनतेसमोर आम्ही आंदोलन करू, उपोषणाला सुद्धा बसू, पण मला वाटतं या पैशाचा दुरुपयोग होऊ नये एवढा आमचा शेवटचा प्रयत्न असेल। हे मोठं रॅकेट आहे असं आपलं मत आहे, लेकिन परंतु जर बघितलं तर हे रॅकेटच्या माध्यमातून तुम्ही 2 मिनिटापूर्वी बोलतानाही म्हटलं की हे काही करू शकतात, म्हणजे एक तुम्ही आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, तुम्हालाही भीती वाटते, तुमच्या जीवाला धोका असं वाटतंय तुम्हाला? वाटतं नाही, बघा ज्याच्या तोंडाला रक्त लागतं हे क्रिमिनल माइंड असतो यांचा, जो शासनाचे पैसे महापालिकेचे पैसे जो लुटायला कमी करत नाही हे क्रिमिनल माइंड असतं। याच्यामध्ये कोणत्याही लोकांना हाताशी धरू शकता, हे रॅकेटमध्ये कोणत्याही गोष्टीला थरार जाऊ शकता आणि काही करू शकता त्याच्या माध्यमातून, कारण यांच्यासाठी सर्वस्व पैसा आहे। यांना पाहिलं असेल तर जळगाव शहराचे नागरिक आहे, यांना जळगाव शहराशी घेणं देणं नाही। आम्ही परत सांगतोय की आम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीला विरोध नाहीये, आमचं म्हणणं आहे वाजवी पैसा त्यांनी मोबदला गेला पाहिजे। जे चुकीच्या पद्धतीने व्हॅल्युएशन काढलं गेलं ते व्हॅल्युएशनला आम्ही विरोध केलेला आहे। त्यांची जमीन गेली असेल त्याचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे, आम्ही याच्याशी सहमत आहोत आणि आम्ही तर ह्या मताचे आहोत की शेवट तुम्ही दुधात पाणी टाकून विकणं तोपर्यंत सहमत आहे ना हो, पण पाण्यात दूध टाकून जर विकायला लागले तर कसं शक्य, कशी जनता सहन करेल? या गोष्टीची आम्ही सहमत आहोत आणि म्हणून त्या गोष्टीला आम्ही विरोध केलेला आहे। जीवाला धोका असल्याची कुठे तुम्ही तक्रार केलेली आहे? नाही, तक्रार नाही केली। बघा आम्ही जनतेत मी तर बॉडीगार्ड सुद्धा घेतलेला नाही, आम्हाला भीती जनतेशी नाहीये, पण हे लोक त्या थरावर जातील। आमचं म्हणणं काय आहे, हे लोक काही थरावर जातील, कोणत्याही थरावर जातील आणि कुठेही टार्गेट करतील, कारण ते बलाढ्य पैशावाले लोक आहेत, त्यांच्यापाशी सर्व शक्तीचा उपयोग करणारे लोक आहेत ते, आणि त्याच्यामुळे ते जातील। पण आम्ही फेस करू त्या गोष्टीला, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही। मी परत सांगतो आमची बांधिलकी जनतेशी आहे। मी जर जीवाला घाबरला असतो तर मी बॉडीगार्ड सुद्धा घेतला नाही, आता 3 टाइम आमदार झालो, मी पोलीस संरक्षण सुद्धा घेतलेलं नाही कधी। पण मला वाटतं आम्ही परत सांगू की त्यांनी जे लाभार्थी या जमिनीचे जे पैसा लुटतायत यांनी परत विचार करावा की तुम्ही जळगावकर आहात, तुम्हाला सुद्धा जळगाव शहरात राहायचंय,
पण ही गोष्ट नक्की की जळगाव समोर ते ओपन झालेले की कशा पद्धतीने पैसे लुटले गेले. आता आम्हाला माहिती आहे न्याय काय मिळेल आमच्या हातात नाही येते. आम्ही कोर्टात गेलेलो आहे, शासनाची चौकशी चालू आहे, पण जनतेसमोर हे नक्की ओपन झालेलं आहे की कशा चुकीच्या पद्धतीने पैसे लाटले गेले हे जनतेसमोर आता सर्व जनतेला कळालेलं आहे. पण याच्या गोष्टीचं समाधान आहे आम्हाला. एकीकडे बघितलं तर कोर्टामध्ये ही केस चाललेली आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देखील काढलेले आहेत. मात्र आदेश हे जवळपास 15 ते 25 दिवस लपवण्यात आले होते. मग तेच सांगतोय तुम्हाला की हे कोणत्याही थरावर जातील, हे काही करतील. आम्हाला यांचा अनुभव आहे. हे वर्षानुवर्ष हे रॅकेट तेच काम करत आहे. याचे नावं आपल्या जळगाव शहराच्या जनतेला सुद्धा माहिती आहे. आणि असे कितीतरी पैसे सुद्धा लाटलेले यांनी, कितीतरी जमिनीचे. आणि विशेष म्हणजे याला जर आम्ही विरोध केला नाही तर असे खूप प्रकरणं येणार आहेत. आणि उद्या अशी परिस्थिती की महापालिकेला 17 मधले विकून सुद्धा पैसे देऊ शकणार नाही अशी परिस्थिती होईल. एकीकडे आमचा 20-25 लाखाचा रस्ता मंजूर होत नाही, एकीकडे रिंग रोडला आम्ही शासनाकडून निधी आणतो, महापालिका पैसे देऊ शकत नाही. आणि आयुक्त सुद्धा आमच्या संमतीशी आहेत. आयुक्तांना सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि आयुक्त स्वतः हायकोर्टामध्ये स्वतः 2 तारखेला स्वतः उभे राहिले आयुक्त. आणि त्यांनी सुद्धा वकील बदलवलेले त्याच्या माध्यमातून. आणि मला वाटतं तो आम्ही लढा कायम चालू ठेवणार आहोत. सत्तेतले आमदार आहात, मात्र तुम्हाला आज जनतेसाठी लढा द्यावा लागतोय. ठीक आहे ना. बघा, जे आम्ही सरकारच्या किंवा कोणाच्या नाही, आम्ही चुकीची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देतोय. त्यांचा कोणता समाज नाही, त्यांना फक्त पैसा ओढ आहे, त्यांना कोणाशी घेणं देणं नाही. आणि ते कधीच कोणाचे झाले नाही. ज्याची सत्ता त्याच्या मांडीवर जाऊन बसणारे लोक आहेत, ते त्याचा उपयोग घेणारे लोक आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीला आम्हाला काही विरोध करण्याचा नाही. आम्ही फक्त चुकीच्या गोष्टीला विरोध करतोय. सरकार आमच्या बरोबर आहे आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत. निश्चितच जर बघितलं तर एकीकडे सत्तेत असलेले आमदार आज या ठिकाणी खुला भूखंड माफियाच्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून देखीलही मुख्यमंत्र्यांनी आदेश काढल्यानंतर 25 दिवसानंतर खुला भूखंड माफियांना तो आदेश दिला जातो आहे. म्हणजे सत्तेत असलेल्या आमदारांना देखील याच्या विरोधात लढा द्यावा लागत आहे. ही मोठी शोकांतिका असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे लढा देऊ आणि आंदोलनं देखील करू असा इशारा देखील सत्तेतील आमदार जे आहेत भाजपचे आमदार सुरेश दामुभोळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आता सरकार याकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.